महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका आहे. मुरलीधर मोहोळ जे उड्डाण मंत्री आहेत, केंद्रीय उड्डाण मंत्री, त्यांनी सांगितलं होतं का ब्लॅक बॉक्सचा डेटा आम्ही सार्वजनिक 15 दिवसामध्ये करणार आहोत. आज 2.5 महिने उलटले, ना ब्लॅक बॉक्स दिसला ना साधा सीसीटीव्ही दिसला. माझे साधे प्रश्न आहेत जे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सातत्यानं रोज माझ्या पद्धतीनं जेवढी माझी क्षमता असेल, जेवढं माझी कुवत असेल, जेवढी माझी तयारी असेल, त्या पद्धतीनं मी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, फेसबुक, इन्स्टा, ट्विटरच्या माध्यमातून विचारत होतो. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की अलीकडे महाराष्ट्रात गाजत असलेलं भोंदूबाबाचं प्रकरण म्हणजे कॅप्टन अशोक खरात प्रकरणामध्ये हजारो सीसीटीव्ही, हजारो व्हिडिओ हे मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर आले. पण अजितदादा नेमके देवगिरीवरून किती वाजता निघले, ते त्या ज्या गेटमधून विमानात प्रवास करायचे ते कलिना गेट नंबर 8 त्यावेळेस पर्यंत त्यांच्यासोबत किती लोक होती. व्हीएसआर कंपनीच्या ब्लॅक कलरच्याच विमानात दादांनी प्रवास केला. यावेळेस त्यांना पांढरं विमान कोणी हायर केलं होतं. व्ही.के. सिंगला वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला. डीजीसीएचा पहिला अहवाल त्रोटकता आला. दुसऱ्या अहवालामध्ये सुद्धा, पहिल्या अहवालामध्ये, तेरा पाणी अहवालामध्ये साधारण गोजूबावीच्या ठिकाणी जिथे झाडच नव्हतं तिथे झाड दाखवलं गेलं. नंतर हे वेगळे प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे हा महाराष्ट्रामध्ये संभ्रम आहे की ज्या अजितदादांनी महाराष्ट्र पुढे नेण्याचं स्वप्न बघितलं होतं, त्या अजितदादांचा एफआयआर सुद्धा महाराष्ट्रात झाला नाही. मी स्वतः महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या भाषणामध्ये, काँग्रेस पक्षाचे काही लोक माझं जर हे लाईव्ह ऐकत असतील तर त्यांना आवर्जून सांगतो की राहुल गांधीजींचं मी आभार मानले होते आणि कर्नाटक सरकारच्या बँगलोरमध्ये तो 0 एफआयआर झाल्याबद्दल त्यांचे आभार पण मानले होते. पण महाराष्ट्रात तो का होऊ शकला नाही, हे जरी मी सरकारमध्ये असलो तर मी माझं कर्तव्य केलं. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो, दुसऱ्यांदा स्मरणपत्र दिलं. त्याच्यानंतर स्वतः आमदार रोहित पवारांसोबत मला माहित होतं की ते एका वेगळ्या पक्षाचे आहेत, मी एका वेगळ्या पक्षाचा आहे. कदाचित त्यांच्यासोबत माझं जाणं बऱ्याच लोकांना आवडणार नाही, पण तरीही ते जे मांडणी करतायत, ते जे लढा उभारतायत, ते उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात उभारतायत. त्यामुळे माझी सत्सद विवेक बुद्धी आणि माझी नीतिमत्ता जर मी शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत असेल तर मला हेच सांगते की अजितदादांसाठी जो कोणी फाईट करत असेल, जो कोणी, त्यांच्यासोबत आपण त्यांना समर्थन केलं पाहिजे. मी शिंदे साहेबांच्या पक्षाचे मंत्री संजय शिरसाट साहेब यांनी सुद्धा या प्रकरणाची चौकशी होण्याकरता झाली पाहिजे प्रयत्न, व्ही.के. सिंगच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. त्यांचे मी आभार मानतो. किंवा माझ्या वरिष्ठ सभागृहामध्ये काँग्रेसचे आमदार भाई जगताप असतील, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिन अहिर साहेब असतील, काँग्रेसचे दुसरे आमदार राजेश राठोडजी असतील, त्याच्यानंतर पवार साहेबांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य शशिकांत शिंदे साहेब असतील, या लोकांनी ज्या पद्धतीनं आवाज उचलला ती सुद्धा वाखाणण्यासारखं आहे. ते आपल्याला म्हणजे दुर्लक्षित करून चालणार नाही. त्याचप्रमाणे खालच्या सभागृहात सुद्धा आमदार सुनील शेळके, आमदार चेतन तुपेजी यांनी सुद्धा आणि माझ्या पक्षाच्या सर्व विधानसभेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पण दिलं. स्वतः सुनेत्रा वहिनींच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ मान्य मुख्यमंत्र्यांना भेटलं. पण सीआयडीची चौकशी असेल, आणखी काही चौकशा महाराष्ट्र सरकारनं लावल्या असतील तर इतक्या थंड गतीनं तो विषय अजूनही चालू आहे की अद्यापही सीसीटीव्ही मिळाला नाही. त्यामुळे आता हे जे काही अजितदादांचा विषय हा काळाच्या पटलावरून असाच उडून जाऊ नये. नेमकं दादांसोबत काय झालं, दादांच्या घरी कोण कोण आलं, दादा विमानात बसायला प्रवृत्त कोणी केले, दादाच्या घातपातामागं किंवा विमान अपघातामागं काही अंधश्रद्धेचे ठाकतोळे आहेत का, काही जादूटोणा झालेला आहे का, दादा हे पुरोगामी विचाराचे होते, त्यांच्या गळ्यात, हातात, बोटात कुठेही माणिक, मोती, पाचू अशा बुवा महाराजांनी दिलेल्या अंगठ्या नव्हत्या, हातामध्ये गंडे धागे दोरे नव्हते. ते अगदी स्पष्ट शारदामाईचा वारसा चालवावा आणि त्याचप्रमाणे त्या पुरोगामी घराचा वारसा त्यांनी जपला होता. त्यामुळे मला असं सांगायचं आहे की हे सगळं महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज चर्चा होती. मी आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायला इथे आलोय. बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून, कोणी बारामतीवरून जुळलंय, कोणी नाशिकवरून जुळलंय, कोणी मुंबईवरून जुळलंय. सचिन आहेत 0490 मधून की आम्हाला अनेक प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत. सचिनजी, आपण थेट प्रश्न विचारू शकता. माझ्याकडे जे माहिती असेल ते मी नक्की आपल्याला सांगेल आणि तुमच्याकडे जर काही असेल तर तुम्ही, ओंकार शिंदे जुळलेले आहेत, कृष्ण पाटील, भूषण रावत, बावस्करजी, हे सगळी लोक आता जुळलेले आहेत. त्यामुळं खालच्या कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न ऐकायला मला, कोल्हापूरमधून अतुल, कोल्हापूरकरांना, कारण शाहू महाराजांच्या भूमीतली आपण माणसं आहात त्यामुळे आपल्याला सुद्धा मानाचा मुजरा. मयूर राऊत आहेत, प्रथमेश विचारतायत ती अजित पवारांचीच बॉडी होती का, हे सुद्धा प्रश्न अनेक महाराष्ट्राच्या मनात आहेत. कारण शेवटपर्यंत त्या बाबतीत स्पष्टीकरण, जोपर्यंत डीजीसीएचा अहवाल, आता अंतिम अहवाल येणार नाही तोपर्यंत, आता ती बॉडी अर्थातच पारिवारिक जो अंत्यविधी झाला तर ती सर्वांनी ते डीएनए टेस्ट वगैरे झाल्यानंतर त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच दादांच्या पार्थिवावर शेवटचा अग्निडाग दिला गेला. त्याच्यामुळं तीच बॉडी असावी असं म्हणजे आहेच, त्यात काही दुमत असण्याचं कारण
समाधान नाही. अजय बदादे विचारतायत, दादा मला एक कळत नाही, आपण एखादी गाडी घेतली तर त्याला सेफ्टी असते तर विमानाला का नाही. पारखे म्हणतायत 6 बॉडी होती तर 5 सांगण्यात आले साहेब, त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि बरोबर आहे, सेफ्टीच्या संदर्भामध्ये मला माहिती आहे दादा जितके प्रवास करायचे अगदी त्यांच्या 4 चाकी गाडीमध्ये सुद्धा सीट बेल्ट लावल्याशिवाय, मागं पिलो डोक्याच्या मागं, म्हणजे अचानक गाडी जर ब्रेक लागले तर इथं मार लागायला नको, त्याची सुद्धा ते काळजी घेत होते. सीट बेल्ट लावल्याशिवाय ते गाडीत बसत नव्हते. आणि असंही दादा अचानक इतक्या असुरक्षितपणे जाऊ शकतील. व्हिजिबिलिटीच्या संदर्भामध्ये खोटी दिशाभूल माहिती दिली गेली का? तो सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता असा पण मी आरोप केला होता. त्याच्यानंतर त्याचा किती कोटीचा विमा काढला गेला, ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. त्या समता म्हणून काहीतरी एक पतसंस्थेचे ट्रान्झॅक्शन 27, 28, 29 जानेवारीचे आहेत. मग ते अशोक खरातच्या संदर्भात झालेले आहेत. दादाजी नमस्ते म्हणून स्वामी आपण आपलं नमस्कार मनापासून आपलं स्वागत आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची उत्तर महाराष्ट्राला पडलेली आहे. डीजीसीए वर सर्वात मोठी शंका आहे, कारण डीजीसीए व्हीएसआरला वाचवण्याचं काम डीजीसीए करते. आजपर्यंतही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर दाखल झालेला नाही. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे दादा एवढा मोठा माणूस. एक कमेंट आली, हा सीसीटीव्ही फुटेजचं ते मी बोललोय. पारखे पाटील म्हणतायत दादांच्या विमानात बसताना व्हिडिओ का दाखवत नाहीत, त्या विमानात दादाच होते हे इतक्या लवकर कसे कळले, नियोजित पायलट का बरे बदलले गेले होते, पुरुषोत्तम हाडोळे असं विचारतायत. साहिल मदन आणि यश असे 2 पायलट ट्रॅफिकमध्ये अडले आणि त्यानंतर सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे 2 जण तिथे दिले गेले, हे सुद्धा का? आणि मला प्रश्न त्याच्या पुढचा असा आहे की साहिल मदन आता नेमका कुठे आहे? तो जिवंत आहे की मेलाय? तो त्याच्या घरी आहे की बाहेर देशात पाठवलाय? आणि इतक्या सकाळी ट्रॅफिक नसते हे अनेक पत्रकारांनी पण मला सांगितलं. आणि हे खरं आहे की बारामती टाइम्स वरून एक मेसेज आहे की आतंकवादीचे सीसीटीव्ही फुटेज मिळतात परंतु दादाच्या विमानतळावरचे फुटेज का मिळत नाहीत? का मिळत नाहीत? महाराष्ट्राचा दादा, महाराष्ट्राचं 24 कॅरेट सोनं, आपल्या सर्वांचं काळीज, आणि ते विमान कोसळण्यापूर्वी झालेले ब्लास्ट, म्हणजे त्याच्यामध्ये इंधनाचा साठा होता. कोणी किती नाकारलं तरी त्यात इंधनाचा साठा होता. आणि जर नसेल तर तो महाराष्ट्राच्या जनतेला मला असं वाटतं ते एकदा कळलं पाहिजे की खरं काय खोटं काय. ट्रॅफिकमध्ये साहिल मदन कसा अडकला, त्याच्यानंतर सुमित कपूर सध्या कुठे आहे? मला तर सुमित कपूर जिवंत असल्याची शंका येते. ते काय येते? डीजीसीएच्या अहवालामध्ये 6 लोक होते सुरुवातीला प्रवास करताना, बारामती ते मुंबई ते बारामती, आणि नंतर ती 5च लोक त्या ठिकाणी राहिली. मग त्यातला सुमित कपूर अब्सेंट होता असं जर असेल तर मग फ्लाईट कोण चालवत होतं? शांभवी पाठक चालवत होती का? बघा साधा प्रश्न आहे, याला काही मी बाहेरचे सोर्सेस वापरलेले नाहीत. आणि डीजीसीएने जर सांगितलं की 5 माणसंच बसली, चुकून आमचा आकडा 6चा आहे, तर मग सरकारने विमानाच्या कलिना गेट नंबर 8 वरून व्हीएसआरच्या व्हाईट फ्लाईटमध्ये बसताना पर्यंतचा सीसीटीव्ही फुटेज द्यावा. जर 5 माणसं बसली तर ती 5 माणसं दिसतील दादांसोबत, आणि जर 6 माणसं बसली असतील तर ती पण दिसतील. मग ते फुटेज काय येत नाही? मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, मी महाराष्ट्राच्या सह केंद्राच्या मंत्र्यांना सुद्धा विनंती करतो की अजितदादांवर तुमचं प्रेम खरं आहे, त्यात काय दुमत असण्याचं कारण नाही. जितकं नुकसान आमचं झालंय तितकं तुमचंही झालंय, कारण महायुती सरकारमध्ये दादा एक मजबूत पिलर होते. पण त्या मित्राच्या ऋणातून मुक्त होण्याकरता महाराष्ट्राला ब्लॅक बॉक्सच्या डेट्यातला संभाषण हे वाटल्यास आणखी वेळ घ्या. तर 3 महिने तर घेतलेच आहेत आपण, आणखी वेळ घ्या, आणखी वेळ घ्या. पण दादा विमानात बसल्याचा सीसीटीव्ही मात्र तुम्ही देऊ शकता. ते तुम्ही का दिला नाही? म्हणजे काय असतं की डीजीसीए खोटं बोलते आहे, टीव्ही खोटं दाखवते आहे, हा महाराष्ट्राच्या मनातला हा सावळा गोंधळ तेवढा जरी दिला ना तर भरपूर चित्र क्लिअर होईल. मी आणखी एक गोष्ट, आमच्या अकोल्याचे पण तापडी नगरचे सहकारी धन्यवाद म्हणतात. आणि एक कमेंट अशी पण आहे की तुम्ही एकटे लढलात. हे बघा, हे माझ्या एकट्या लढण्याचा किंवा मी एकटा फार शहाणा आहे याचा मला सांगायचं नाहीये. माझं म्हणणं असं आहे की सर्वांनी हा लढा लढायचा आहे. हा लढा काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता मर्यादित नाहीये. हा लढा महाराष्ट्राच्या अस्मितेचा लढा आहे. कारण आज महात्मा फुलेंची जयंती आहे. मला माहित आहे दादांनी भिडेवाड्यामधलं पहिली मुलींची शाळा, ते स्मारक किती सुंदर असावं, किती नेटनेटकं असावं. भुजबळ साहेबांसोबत अनेक बैठका घेतल्या. शिवशाहू फुले आंबेडकर हा श्वास महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षासोबत असताना सुद्धा विचारधारा कधी दादांनी सोडली नाही. आता परवा 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल. दादाचा एक रील फिरतो जय भीम जय भीम म्हणतानाचा. दरवर्षी पालकमंत्री असो नसो पण भीमा कोरेगावला 1 जानेवारीला दादा त्या ठिकाणी अभिवादन करायला जायचे. 6 डिसेंबरला चैत्यभूमीला जायचे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये वेळ जसा भेटत तसा दीक्षाभूमीला पण जायचे. आणि मनातून, बोलण्यातून, वागण्यातून, वाचनातून, बसण्यातून, उठण्यातून, आणि कधी कोणी काम घेऊन गेला त्याची जात न पाहता त्याचं काम किती महत्वाचं आहे हे पाहणारा दादा महाराष्ट्राचा विचार होता. असा विचार जर इतक्या सहज जात असेल तर मला असं वाटतं की मग आपण इतके शंड कसे? मी स्वतःला शंड म्हणून घेतोय, कारण याचा अर्थ असा आहे की जर दादांनी माझ्यासारखे हजारो कार्यकर्त्यांवर प्रेम केलं तर हा महाराष्ट्र असा पेट आला पाहिजे.
पाहिजे होता. हे झालं कसं? संभाजी महाराजांची तुळापूरला ज्या पद्धतीनं त्यांच्या शरीराचे तुकडे करून ते इतस्तता मारणावर फेकल्या गेल्यानंतर नंतर मग संताजी धनाजींचा उठाव झाला, मग औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले गेले होते. हा 400 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. पण संभाजी महाराजांची कैद जी संगमेश्वरावर झाली, तिथून वडूतुळापूरच्या संगमेश्वरापर्यंत तो 40 दिवसाचा प्रवास आहे. तिथं त्यांना वाचवण्याचा कुठं प्रयत्न झाल्याचा इतिहासात मला दिसत नाही. त्यामुळं अजितदादांचा विमान अपघात होऊन आता 2.5 महिने उलटले, पण अजूनही महाराष्ट्र वाट पाहतोय की हे नेमकं काय. अजूनही महाराष्ट्राच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीयेत. त्यामुळे हा लढा इतका सोपा आहे असं मला वाटत. तो आपल्याला लढावा लागेल. आपण आता माझा एक विचार मला या ठिकाणी मांडावा वाटतोय, तो सुद्धा आपण कमेंटमध्ये यस नो म्हणून सांगावा. जस्टिस फॉर दादा अशा विषयाला धरून मी स्वतः महाराष्ट्रामध्ये रखरखल्या उन्हातच जमल्यास संभाजी महाराजांची जयंती आहे 14 मेला. 14 मेच्या जयंतीचा ते पर्व सुरू झाल्यानंतर दादांच्या ह्या सगळ्या याला तोपर्यंत आपण वाट बघू. सरकार म्हणजे मीच डीजीसीएचा अहवाल काय येतोय तोपर्यंत आपण वाट बघूया की साधारणपणे सीसीटीव्ही फुटेज आपल्यापर्यंत येऊ शकतं का. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये जस्टिस फॉर दादा अशी ग्रामीण भाग, तालुका स्तर, जिल्हा स्तरावर एक यात्रा काढायची आणि त्या यात्रेमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी एक गाडी, तिथले काही आपले कार्यकर्ते ग्रामपंचायतमध्ये जायचं, ग्रामसभेचे ठराव घ्यायचे, ज्या ग्रामसभेत प्रशासक असेल प्रशासकांकडून ग्रामसभेचा ठराव घ्यायचा आणि तशी यात्रा आणि त्याचं मोठं कागदपत्र घेऊन आपण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे, माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्याकडे आपण गेलं पाहिजे. कारण अर्थातच ते इतकं सोपं नाहीये, त्याला फार मोठी यंत्रणा तयार करावी लागेल. पण मला असं वाटतं की जनरेटा आणि जनतेचा उठाव हा सर्व गोष्टीला न्याय देण्याला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपण काही सूचना सुचवाव्यात. आपण मला सहकार्य करताय, आम्ही सोबत आहोत साहेब, असं पण आता एक कमेंटमध्ये मी वाचतोय. आणि असेच तुम्ही जर सोबत असलात तर आपण हा लढा उभारण्याचा माझा मानस आहे. त्याच्यामुळं आता एक इफ द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र इज इन सच अ स्टेट व्हॉट विल हॅपन अँड पीपल विल सॉल्व, असा एक मेसेज आहे. जस्टिस फॉर दादासाठी आम्ही तयार आहोत. सामान्य जनता काही करायला तयार आहे. सरकारची भूमिका काय त्यात बघून तर वाटत नाही त्यांना काही देणे नाही. मी मात्र महाराष्ट्र विधिमंडळाचा एक सदस्य या नात्यानं, कारण माझा कार्यकाळ अजून 14 मे 2026 ला संपणार आहे, तोपर्यंत मी आहे आमदार पदावर अजितदादांच्या आशीर्वादाने. मी तुम्हाला मनापासून एक सांगतो, 40 वर्ष ज्या विधिमंडळाचे दादा सदस्य होते त्या विधिमंडळामध्ये एक दिवसाचं स्वतंत्र चर्चासत्र असायला पाहिजे होतं, किंवा आमची जी आयुध असतात विधान परिषदेची त्यामध्ये अल्पकालीन चर्चा हा घेण्याचा अधिकार हा विरोधी पक्षाचा असतो. तशी चर्चा सुद्धा मान्य शशिकांत शिंदे साहेबांनी लावण्यासाठी प्रयत्न केले, पण दुर्दैवानं शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा झाली नाही. तुम्हाला आठवत असेल की माझा एक फोटो व्हायरल झाला होता, तो होता दादांचा फोटो घेऊन मी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसल्याचा. त्यावेळेस अनेक आमदार माझे सहकारी बाजूला जात असताना मी त्यांना विनंती केली होती की आपण 10 मिनिटं तरी इथे आंदोलन करूया, जेणेकरून त्याची दखल सरकारमध्ये असलो तरी काय हरकत नाही ना, घेतल्या जाईल. तिथे गेल्यानंतर आपल्याला सरकार विचारेल आणि आंदोलन कशा करता 10 मिनिटाचं. तुम्ही म्हणता सत्तेत राहून तुम्ही आंदोलन करताय, तुम्हाला लाज वाटत नाही का, असा पण तुम्ही उलट प्रश्न विचारणार. मला सांगा, शंभूराजे देसाई साहेबांचं जे प्रकरण होतं सांगली सातारा जिल्ह्यामधलं जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगानं, तिथे सुद्धा शिंदे सेनेच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांमध्ये त्या ठिकाणी जे काही वादविवाद झाले त्यासाठी शिंदे साहेबांच्या शिवसेनेने पायऱ्यांवर आंदोलन केलं होतं ना. मग शंभूराज देसाई साहेबांच्या बोटाला जखम झाली तर 40 आमदार तिथे एकवटले. 1 तासासाठी जर धरणे आंदोलन दिलं असतं तर मला असं वाटतं, पण तो वेळ आपण गमावलाय. आता अधिवेशनाला पावसाळा निघावा लागेल, तोपर्यंत शेतीची कामं सुरू होतील आणि मग शेतीच्या कामात एकदा शेतकरी गुंतला की साहजिक आहे आपल्याला हा वेळ भेटणार नाही. त्यामुळे हा लढा उभारावा लागेल. अजितदादांना न्याय भेटलाच पाहिजे. दादांच्या मृत्यूचं रहस्य, हे रहस्य म्हणजे मृत्यू शब्द बोलताना सुद्धा माझी जीभ बळखडते आहे. मला अजूनही विश्वास बसत नाहीये. त्यामुळं दादासारखा, जसं जगद्गुरु तुकोबारायांचं मृत्यू गुढ, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यूचं गुढ, तसंच साधारणपणे अजितदादांच्या गोजूबावी या माळरानावरच्या मृत्यूचं गुढ सुद्धा हे भागवत मापारी आहेत. ते म्हणतात अजितदादांच्या अपघातानंतर जर आपण निर्धार यात्रा काढत असाल तर आम्ही आपल्या जनता आपल्या सोबत उभी राहील. भागवतजी खरोखर मनापासून आभार आहे. आपण घरच्या चटणी भाकरी बांधूया, घरच्या कांदा भाकरीवर आपण ही यात्रा काढूया. त्याला काही फार ग्लॅमर आणण्याची काहीच आवश्यकता नाहीये. आपण सगळ्यांनी मिळून जर हे ठरवलं तर हे होऊ शकतं. आता एक गोष्ट आहे, मागच्या काळामध्ये तुम्ही म्हणाल आरक्षणाचे मोर्चे निघाले, मस्साजोगच्या सरपंचाच्या निर्गुण हत्येनंतर सुद्धा महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात पेटला होता. पण मग पुढे काय झालं? कमीत कमी आरोपी अटक तर आहेत. त्या प्रकरणामध्ये आरोपी अटक आहेत. आपल्याला आरोपीलाच अटक झाली पाहिजे. त्या आरोपी अटकमध्ये व्हीएसआरचा मालक व्ही.के. सिंग, मी म्हणत नाही, स्वतः जयदादा पवार बोलले होते, त्यांनी एक व्हिडिओ पण शेअर केला होता. व्ही.के. सिंगला अटक झाली पाहिजे. व्ही.के. सिंगला जर अटक, जसा
अशोक खरात पकडला, आता एक एक धागा पुढे यायला लागला. तसा व्ही.के. सिंग जर अटक झाली आणि डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर जर गुन्हा दाखल झाला सदोष मनुष्यवधाचा, तर मला असं वाटतं की आपल्या ज्या काही शंका महाराष्ट्राच्या मनामध्ये आहेत त्या शंकेचं निराकरण होईल. दादा तर आपण परत आणू शकणार नाही. महाराष्ट्रात अजितदादा विधिमंडळाच्या क्षितिजावर परत दिसणार नाहीत. हे वास्तव स्वीकारून आपल्याला पुढे जायचं आहे. आता दादांनी महाराष्ट्रासाठी भरपूर काही केलं, पण दादांसाठी कोणीच काही केलं नाही साहेब. संग्रामसिंगजी, आपल्या भावनेशी मी सहमत आहे, पण आता आपल्याला भावनिक न होता प्रॅक्टिकली आपल्याला लढा द्यावा लागेल. मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा लोकनेत्यासोबत मला आयुष्याची 10 वर्ष काढता आली. दादांच्या आईचा आशीर्वाद मिळाला, दादांच्या परिवाराकडून भरपूर शिकता आलं, आणि आता भावनिक न होता हा लढा, एक सतीश म्हणून आहेत, खरात कनेक्शन असू शकतं अशी शंका आहे. ही शंका मला दाट शंका आहे, ही प्रबळ शंका आहे. जरी पवार परिवार अंधश्रद्धेच्या कोसो दूर असेल तरी त्या परिवारावर अशा प्रकारचं वक्रदृष्टी टाकण्याचं कुभांड हे काही अंधश्रद्धाळू लोक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये सुद्धा बरेचदा त्यांचे कॅडर कॅम्प मी स्वतः जॉईन केलेले आहेत. मी स्वतः गाडगे महाराजांना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मानणारा आहे. त्या गुरुदेव सेवा मंडळामध्ये माझी जळणगळण झालेली आहे. ज्या तुकोबांनी ऐसे कैसे झाले भोंदून कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप, दावी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा, अशा पद्धतीनं अंधश्रद्धेवर प्रहार केलेत. किंवा नवसाय असे पुत्र होती तरी का करणे लागे पती, असा रोकडा प्रश्न तुकोबांनी विचारला. किंवा चमत्काराच्या भरी पळूनी झाली अनेकांची धूळधानी, आणि संत चमत्कार यापुढे कोणी नकावरणू सज्जन हो. ज्या महाराष्ट्रामध्ये अशोक खरातनी एक चिंचोका 1 लाख रुपयाला विकला, 2.5-5 लाख रुपयाच्या शिवाच्या पूजा त्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये लोकांकडून करून घेतल्या, त्या महाराष्ट्राला आज शिवशाहू फुले आंबेडकर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज कसे पटवून द्यायचे, हा सुद्धा एक फार मोठं अग्निदिव्य आपल्या समोर आहे. आणि अशोक खरातच्या आश्रमाचा दादांच्या विमान अपघाताशी संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुमित कपूर सकाळी त्या ठिकाणी कसे होते, ते षडयंत्र होते का? आणि पुढे गोपाल वाघमारे म्हणतात शाहू फुले आंबेडकर सांगणारे आम्हाला, मी आहे ना, मी अमोलदादा हवे आहेत, मी मरेपर्यंत याच विचारात आहे, या विचारात आहे. म्हणूनच मी अशोक खरात सारख्या लफंडर लोकांच्या नादाला लागलो नाही. माझ्या पाठीशी तुम्ही शाहू महाराज बघत असाल, आणि ते काही फक्त मिरवण्यासाठी ठेवलेलं नाही, तो शाहू महाराजांचा विचार आपल्याला जगता यावा. आज म्हणून म्हणतो की महात्मा फुले जयंतीच्या दिवशीच आम्ही हे लाईव्ह करण्यामागचं कारण असं होतं की 11 एप्रिल या दिवसापासून आता या लढ्याला सुरुवात करायची, आणि त्याला मूर्त रूप आणण्याकरता संभाजी महाराजांची जयंती, कारण 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती आहे, 30 एप्रिलला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती आहे, त्याच्यानंतर 1 मेला महाराष्ट्र दिन आहे, 14 मेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असेल. म्हणून असं हे साधारणपणे मी तसं हे करतोय. तुम्हाला माझी विनंती अशी एवढीच आहे की आज लढाई उभारण्याकरता आपण हा छोटासा प्रयत्न, कारण समाज माध्यम आताच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये लोकांशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम. आणि मला एक गणेश म्हणतात, दादा मरेपर्यंत एकनिष्ठ राहा. असं आहे की मला ओळख जरी फुले आंबेडकरांच्या चळवळीमुळे मिळाली असली तरी राजकीय जन्म हा अजितदादांनी दिला आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये दादांमुळेच मी पोहोचू शकलो. माझ्याकडे तेवढी पात्रता नव्हती, मला तिथली राजकीय पार्श्वभूमी नव्हती, माझ्या घरात कोणी ग्रामपंचायतचं सदस्य नव्हतं. अनेक लोकांनी म्हटलं की तू निवडून दाखव, तू निवडून येऊ शकत नाहीस, तुझी तेवढी लायकी नाही, अशा वेगवेगळ्या ट्रोलर्सनी हे केल्यानंतर सुद्धा मी 2 माणसांना मात्र जीवनात आवडलो होतो. एक माझ्या वडिलांना आवडलो होतो, ते वारले 2018ला, आणि 2020ला दादांनी मला हेरलं आणि त्या वक्तृत्व कलेचा सन्मान म्हणत मला विधिमंडळात पाठवलं. आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात आमदार सुद्धा निवृत्त होतात. हे माझ्या या आत्ताचं जे अधिवेशन झालंय त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री बोलले असतील, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब बोलले असतील, किंवा आदरणीय सुनेत्रा वहिनींनी दादांचा लाडका आमदार म्हणून जे काही त्या ठिकाणी माझा गौरव आणि अभिमान वाढवला असेल. त्यामुळे एकनिष्ठा हे आपल्या रक्तात आहे, त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. काही कोणी मला ऑफर द्यावी इतका मी मोठा नाही आहे. अजित दादाला सोडून कुठेही दिल चीर के देखते राही नाम होगा. आणि मला राजकीय अपेक्षा नाही. हा, माझ्या पतसंस्था असते, माझ्या बँका असते, माझे कारखाने असते, माझ्या मोठ्या फार खरबो रुपयाचे काही प्रोजेक्ट असते, तर मात्र स्वार्थापायी निष्ठा बदलणारे अनेक लोक आपण बघतो. पण साधारणपणे ते काळ वेळ सगळं दादाच्या आत्म्याला माहित आहे. आणि दादाला हे माहित आहे की आपला एक गरीब घरातलं पोर आपण विधिमंडळात आणलं. शेवटी गरीबाच्या लेकरांना त्या गोष्टीची जाण ठेवावी लागते, असते आणि राहिलीच पाहिजे. आपण अन्नदाता म्हणतो, आपल्या प्रत्येकाचा कोणीतरी एक गॉडफादर राजकारणात असावा. पण मला एका गोष्टीचा अभिमान राहील की मी माझ्या जीवनामध्ये आदर्श निवडताना सुद्धा शिवशाहू फुले आंबेडकर हे आदर्श निवडले, आणि राजकारणामधला आदर्श अजितदादांसारखा नेता मला मिळाला. याच्यापेक्षा दुसरं भाग्य माझं असू शकत नाही. मी पण पुढची 25 वर्षाचं एक राजकीय
राजकीय स्वप्न दादांच्या सोबत राहून रंगवलं होतं, पण 28 तारखेला त्या स्वप्नाचा घात झाला. आणि जरी मी 14 मेला टर्म संपत असली तरी खरी टर्म माझी 28 जानेवारी 2026 ला संपलेली आहे. आता फक्त राहिल्या त्या आठवणीन उरले ते दिवस. म्हणून मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आपला नंबर द्यायचा किंवा मेल आयडी. मी माझा मेल आयडी हे लाईव्ह आता जवळपास आपण संपवतोय, कारण आज फुले जयंतीच्या कार्यक्रमाचा सगळीकडे उत्साह आहे महात्मा फुले यांच्या जयंतीचा. त्यामुळं याच्यात नुपेन अरोरा पण एक सहभागी झालेत. पंकज पाटील म्हणतायत कॉल बद्दल प्लीज सांगा, जो कॉल व्हायरल झाला होता 28 जानेवारीला सकाळी ते खरं आहे का? दादांनी कॉल केला होता का अपघाताच्या काही मिनिटापूर्वी? प्लीज याचे उत्तर द्यावे. विधान भवनाच्या बरोबर हा जो प्रश्न तुमचा आहे पंकज पाटील 28 जानेवारीच्या कॉलच्या संदर्भामधला, तर त्याचा टायमिंग जर बघितला तर त्या टायमिंगच्या वेळेस ते विमान गोजूबावीच्या आकाशात घिरट्या मारत असावं. आणि मला एवढं माहित आहे विमान लँड झाल्याशिवाय कव्हरेज येत नाही, म्हणून मी त्या बाबतीत शुअर सांगू शकत नाही. पण तपासा आणि ते समोर येईल आणि ते पण समोर आलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे दादांनी विमानात बसण्यापूर्वीच राणा जगजित सिंग यांना कॉल केला होता एका कामाकरता, आणि नंतर विमान लँड होण्याच्या पूर्वीच ते कोसळलंय. त्यामुळे आता तो जो 28 जानेवारीचा सकाळचा कॉल आहे त्यात ज्यांना तो कॉल आलाय त्यांनी तो पूर्ण कॉल म्हणजे त्यांनी तो ऐकवला मीडियाच्या समोर. माझ्या माहितीप्रमाणे श्रीजित पवार असं त्यांचं नाव आहे, पण त्या बाबतीत मी सांगू शकत नाही. पण मला एवढं माहित आहे की ज्या वेळेस त्यांना तो कॉल आला त्यावेळेस विमान नेमकं कुठं होतं, कारण विमान गिरट्या मारत होतं. मग विमान कोसळलं आणि कोसळण्यापूर्वी स्फोट झाले विमानामध्ये. स्फोट का झाले विचार करा. दादांच्या जो शेवटचा क्षण असेल त्यांच्या श्वासाचा, त्यात किती यातना त्यांना झाल्या असतील. महाराष्ट्र पुढे नेण्याचं व्हिजन पाहणारा असा कोण माणूस उरलाय? कोण माणूस आता महायुती सरकारमध्ये राहून सुद्धा अल्पसंख्याक समाजाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचं काम, म्हणजे जिथे मस्जिदमध्ये स्फोट झाला, मदरशात स्फोट झाला, दादा पहिल्यांदा तिथे गेले. कुठला माळी बांधव असेल, मराठा बांधव असेल, आमच्यासारखे बहुजन समाजाची पोरं असतील, त्या प्रत्येक धर्माला न्याय देण्याचं काम हे आदरणीय अजितदादांनी केलंय. जात पात धर्म पंथ पक्ष न पाहता सकाळी 6 पासून देवगिरी ज्या जनतेच्या सेवेसाठी सज्ज असायची, तसा नेता आता महाराष्ट्रात कदाचित पुढच्या अनंत पिढ्या पाहू शकणार नाही. महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे, आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे. आपण लढा चालू ठेवूया. प्रयत्ने वायूचे कण रगडिता तेलही गळे. वाळू जर गाळली प्रयत्न केला तर त्यातूनही तेल निघतं. दादांच्यासाठी न्यायिक लढा उभारण्याकरता भावनात्मक जितका महत्वाचा आहे तितका हा लढा राष्ट्रहितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि दादांचं अकाली जाणं त्याच्या मागे कोण आहे ते कोणी घडून आणलंय का? आणि जर तो अपघातच होता तर ते पण तुम्ही महाराष्ट्राच्या समोर आणा. पिंकी मालीच्या वडिलांची भेट घेतल्यानंतर त्यांनी एवढं सांगितलं होतं मला की माझ्या मुलीने 5 विमान प्रवास केलेत, पण ते ब्लॅक रंगाच्या VSR विमानानं. हे पहिल्यांदा त्याच्याकरता नादुरुस्त विमान आणलं गेलं. आणि मला जेवढं माहित आहे की एका आमच्याच PR सांभाळणाऱ्या एका व्यक्तीने सेकंड हँड विमान घेतलं होतं. त्याचे पण कॉल डिटेल चेक केले पाहिजे. CDR त्याचा 28 जानेवारीचा निघाला पाहिजे, 27 जानेवारीचा निघाला पाहिजे. आणि म्हणून हा न्यायिक लढा आपल्याला उभारावा लागेल. अजून आपले काही प्रश्न असतील तर आपण नक्की विचारावे. आपण या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करा. थोड्या वेळानंतर मी ते बघेल आणि आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर देईल. तुर्तास आता तुमच्याशी अधिक बोललो. परत एकदा जड अंतःकरणाने या विषयाला घेऊन मी आपल्या समोर आलो. मी आता ठरवलंय की आता डोळ्यातून अश्रू न गाळता, भावनिक न होता आपण प्रॅक्टिकल झालं पाहिजे आणि एक वास्तव स्वीकारून आपण पुढे जाऊया की दादा आज आपल्यामध्ये नाहीत. त्यामुळे ते वास्तव स्वीकारा, तिथून पुढे जाऊ. 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 2 दिवसावर आहे. या संयुक्त जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आपले सर्वांचे लाडके दादा त्यांच्या आठवणींना मानाचा मुजरा करतो. जिथे कुठे असतील त्यांनी आम्हाला लढण्याचं बळ द्यावं हीच त्यांच्या चरणी मी म्हणणार नाही, कारण ते चरणाला स्पर्श करू देत नव्हते. ते गाडगे बाबा सांगणाऱ्यांपैकी नव्हते कदाचित, पण गाडगे बाबांचं आचरण करणाऱ्यांपैकी दादा होते. त्यामुळे त्यांच्या देवगिरीवर कोणी गेलं पायाला स्पर्श केला तर दादा त्याला बोलायचे आणि लोकांना ते बोलणं पण आवडायचं. एकच उदाहरण सांगेल. चंद्रपूर जिल्ह्यातलं एक शिष्टमंडळ मागील आठवड्यामध्ये म्हणजे दादा असताना मंगळवारच्या दिवशी मंत्रालयात कॅबिनेट संपल्यावर त्यांना भेटायला गेलं. दादांनी त्यांना विचारलं कुठं असता? ते म्हणाले आम्ही चंद्रपूरला असतो. मग दादा ओरडले, इतक्या लांब याला तुम्हाला कोणी सांगितलं? कशाला इतक्या लांब येता? तुम्ही गरीब माणसं आहात, तुमचं प्रवास इतक्या लांब होतो, काय काम आहे? काम काहीच नाही. त्यांनी सांगितलं दादा आम्हाला काम काहीच नाही. तुम्ही काम करताना पाहिल्यानंतर आम्हाला ऊर्जा मिळते. आम्ही दर महिन्याला येत असतो, तुम्हाला दुरून पाहतो आणि ती ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या भागात काम करतो. अशी सुद्धा लोक दादांनी कमावलेली होती. असं महाराष्ट्रात एकही गाव नाही जिथं अजितदादांचं नाव नाही. त्यामुळं दादांच्या विचाराला मनापासून अभिवादन करतो. लढा लढण्याकरता आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावे एवढ्यासाठीच हा माझा आजचा प्रयत्न होता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.